नमस्कार, मी अंकिताच रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण पौष्टिक आणि शरीरासाठी अशी गुणकारी आयुर्वेदिक रानभाजीची रेसिपी बघणार आहोत. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच तुम्हाला रानभाजीच्या रेसिपी बघायला भेटतील अगदी सोप्या पद्धतीने. बघा, आपण इथे आज बनवणार आहोत चाईची भाजी. बनवायलाही अगदी सोपी आहे आणि खायला तर इतकी अप्रतिम लागते. आता बघा, आपण इथे चाईची भाजी घेतली. आता आपल्याला भाजी छान अशी कट करून घ्यायची, कापून घ्यायची. कापताना ही भाजी थोडीशी चिकट राहते, त्यामुळे आपण इथे छान अशी कापून घेऊयात. बारीक बारीक करून घ्यायची आपल्याला. आणि बनवायला तर अगदी सोपी रेसिपी आहे आपली. कांदा, हिरवी मिरची, लसूण मध्येची भाजी बनवून तयार होते. आता आपण इथे अशा प्रकारे सर्व भाजी कापून घेणार आहोत. कापून झाल्यानंतर आपल्याला ही भाजी स्वच्छ अशी 1-2 पाण्याने धुवून घ्यायची. मीठ टाकून धुतली तरी चालेल. ही भाजी आपल्याला पावसाळ्यामध्येच भेटते, ते पण कमी प्रमाणामध्ये. हे बघा, आपण मस्त अशी भाजी धुवून घेतली. त्यासाठी आपण हिरवी मिरची, कांदा, लसूण, जिरा, चवीनुसार मीठ घेतलंय आणि अगदी 5 मिनिटामध्ये अशी बनवून तयार होते, कमी वेळेमध्ये, कमी पसारा अशी. आता इथे बघा, आपलं तेल मस्त गरम झाले, कढई पण छान गरम झाली. त्यामध्ये आता आपण टाकणार आहोत जिरे. जिरे छान तडतडू द्यायचे आपल्याला. जिरा छान तडतडला की त्यामध्ये टाकूयात लसूण. लसूण पण छान परतून घेऊयात. आता आपण टाकणार आहोत हिरवी मिरची. हिरवी मिरची इथे मस्त आता आपण तेलामध्ये 1 मिनिटासाठी अशी परतून घ्यायची आपल्याला. मिरची पण आपली इथे छान परतून झाली. आता आपण टाकणार आहोत कांदा. कांदा इथे बघा, मी 2 मीडियम आकाराचे कांदे घेतले, छान असे बारीक कट करून. आणि कांदा आपल्याला मऊसूत असा लालसर रंगावरती परतून घ्यायचा आहे. चवीला तर इतकी भारी लागते ना ही भाजी. बघा, आता आपण टाकणार आहोत चवीनुसार मीठ. आणि अगदी अशी साध्या पद्धतीने बनवली तर अजूनच खूप अशी छान लागते. आता आपण टाकणार आहोत चाईची भाजी आणि छान आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचे. बघा, अगदी वाफेवरच ही भाजी शिजवून तयार होते. याला पाणी टाकायचीही गरज नाही आपल्याला. आता छान इथे मिक्स करून घेतले. आता आपण झाकण ठेवूयात आणि 5 मिनिटे आपण ही भाजी इथे शिजवून घेणार आहोत. खूप अशी पौष्टिक आणि हेल्दी अशी आपली चाईची भाजी आहे. बघा, 5 मिनिटामध्ये आपली भाजी एकदम छान अशी शिजली आहे. तुम्ही याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट किंवा ओलं खोबऱ्याचा किसही घालू शकतात. पण आम्ही इथे ही भाजी अशा प्रकारेच बनवणार आहोत. इथे आपली चाईची रानभाजी बघा बनवून तयार आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि पावसाळ्यामध्ये ही भाजी आवर्जून खावीच. शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. बाय.